नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आजची आपली रेसिपी असणार आहे खास लहान लेकरांसाठी. तर काय रेसिपी समजून घ्या. ही बघा, कलिंगडचं जे लाल लाल भाग असते का ते खाऊन झाला, मग हिरवा हिरवा फिकट हिरवा हिरवा भाग जे असते ती त्याचं मनुकं करायला लागले. आता मी मनुकं म्हणते, कोण काय म्हणतात चेरी, कोण चेरी म्हणतं, शिवानी तर जिलीच म्हणाली. तर असो, कोणाच्या पद्धतीनं काय काय म्हणत असतील. तर मी बनवायला लागले कलिंगडची चेरी. तर तुम्ही पुढे रेसिपी बघत राहा, कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा. तर ही घेतलंय बघा मी कलिंगडचा न खाण्यासारखा भाग, जे आपण टाकून देतो ती भाग घेतलाय मी. तर ती भाग कसा घेतलाय, तर कापून कापून बारीक अशा तुकड्यात तुकड्यात घेतलाय. ह्यापेक्षा बारीक सुद्धा तुकडं करू शकता तुम्ही, जसं की दुकानात विकत्रीची चेरी भेटते तेवढ्या प्रमाणात. पण ही आपल्या लेकरांना पण खायला यावं अशा पद्धतीचं घेतलं बघा. आता इथं आपला गॅस तापलाय, याच्यावर आपण थोडंसं पाणी टाकून साखर टाकून शिजवून घेऊया याला. आता इथं तुम्ही बघू शकता, जेवढं आपल्या चेरी आहेत त्या तेवढंच थोडंसंच पाणी घेतलं बघा मी. आणि त्याच्यात आता आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकायची. मी इथं टाकली बघा थोडीशी, लय पण गोड करायचं नाही आपल्याला. ओके, तर आता ह्याला छान असं साखर विरघळूस्तोवर शिजवून घेऊया. असं चांगलं गदा 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 शिजू द्यायचं बघा. अजून याला शिजायला भरपूर वेळ आहे, कारण पूर्ण असं ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. आता हे कसं कच्चं कच्चं दिसते तसं नाही, शिजल्या भोपळा कसा शिजतो तसं दिसलं पाहिजे, मग आपल्याला तयार झालं म्हणता येईल. म्हणजे आपलं सगळं साखरेचं पाणी त्यात गेलं असं समजतं आहे. आता तुम्ही म्हणताल ह्या बायानं उलटच केलं, तर तसं काही केलं नाही बरं का. तर कुणाची पद्धत कशी असते, कुणाची पद्धत कशी असते, तर माझी अशी आहे बघा. आता टुटी फुटी आधी नुसतं पाण्यात शिजवून घेते ते आणि परत साखरेच्या पाकात टाकते ते. तर मी डायरेक्टच साखरेतच शिजवले, म्हणजे कसं साखरेचं पाणी त्या टुटी फुटीमध्ये शिजतानाच जाते, म्हणून मी दोन्ही एकत्र असं शिजवलं. तर कोण त्याला टुटी फुटी पण म्हणते आणि कोण काय म्हणते, आपल्याला जाऊ द्या, जे नाव द्यायचं आहे ते देऊन टाकूया. मी तर मनुकच म्हणत असते. आपली मनुकं द्राक्षापासून बनतंय ती काही असू दे बाय, काहीतरी इडे गबाळीचं. बघा बरं, आता जरा बदल दिसतोय का नाही. मग कसं पांढरं पांढरं होतं न शिजल्यागत, आता कसं शिजायला लागले म्हणून जरा असं छान छान व्हायला लागले. तुम्ही बघू शकताय की आपलं मगाशी कसं होतं तुकडं तुकडं, आणि आता कसं आहे एकदम असं शिजून तयार झाले. कुठलं कुठलं राहिले ते आपल्या गरम पाण्यामध्ये काय म्हणतात शिजून निघते. तर आता आपण गॅस बंद करूया आणि बघलेला ठेवूया. त्याला गॅसवरून बघलेलं काढून ठेवले, चांगलं गार होऊ देऊया. आता ही टुटी फुटी तर नुसती दिसायला साधी दिसायली, म्हणलं जरा कलरफुल करावं. मग माझ्याकडे होता घरी खायचा कलर, ती घेतला आणि असा टाकला. म्हणजे ही पाकात आहे तवरच टाकायचं, म्हणजे सगळीकडं मिक्स होते. आता कसं कलरफुल दिसणार. आता याला जरा वेळ असं पाकातच ठेवूया आणि मग थोड्या वेळानं पाकातनं बाहेर काढूया, म्हणजे ह्याला कलर पण सगळीकडे जातोय. बघू शकता आता पूर्णपणे थंड झाले. आता ह्यातलं पाणी आपण गाळून घेऊया चाळणीनं आणि एका प्लेटात असं मोकळं मोकळं ठेवूया, म्हणजे कसं करडं करडं होईल. आता घेतलं बघा अशा प्रकारे पसरून. आता ह्याला असं सुकट ठेवूया आणि कुठलं वारं वगैरे काय द्यायचं नाही आपल्याला. आपलं रूम टेम्परेचरनुसार करडं करायचं. झाली टुटी फुटी तयार, म्हणजेच मनुकं तयार. आता बघा मी इथं किचन कट्यावर असंच प्लेट ठेवून दिले. आता ही कोरडं झालं का तुम्हाला अजून एकदा दाखवते, म्हणजे आपली रेसिपी कंप्लीट होते. आणि आमची रेसिपी कशी वाटते ती पण नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर झालं बघा अशा प्रकारचं टुटी फुटी तयार आहे खाण्यासाठी लेकरांसाठी. आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. चलो टाटा बाय बाय.